प्रेज द लॉर्ड भावांनो आणि बहिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करत आहे तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर स्वागत आहे आजच्या या माझा नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पहा, सकाळचे व्ह्यू 8:30 वाजलेले आहेत. खूप रात्री पाऊस येत होता आणि सकाळी पाहिलं तर काय थोडं पण पाणी नव्हतं आणि पहा लगेचच पाऊस यायला लागला. माझं मन खूप आनंदाने भरून गेलं. पावसाला पाहून कधीपासून पावसाला वाट पाहत होतो पेरणीसाठी, परंतु येत नव्हतं. पूर्ण महिना निघून गेला परंतु येत नाही होतं, म्हणून आमचं मन निराश होऊन गेलेलं होतं. आता पहा किती छान वाटत आहे आणि पूर्ण हिरवंगार आणि थंडगार वाटत आहे पावसामुळे. तर प्रभूला मी धन्यवाद देत आहे की त्याने आमच्यासाठी पाऊस दिला. त्याचं वचन सांगत आहे की तुम्हाला मी अनाथ असे सोडणार नाही. त्याचं वचन खरं आहे. म्हणून बघा, पाऊस बघा किती छान वाटत आहे आणि पहिल्यांदा पाऊस आला तरी पण एवढं थंडगार वाटत आहे ना, हे काय सांगू. पूर्णपणे असं वाटतं की त्याच्यामध्ये जाऊन नाचू की काय. बघा, पाहू शकता तुम्ही. नंतर माझी सारू देवा करत होती आणि जशी मी बोलली व्हिडिओ काढायला घेतलं तसं तर फार लाजून दाखवत होती. किती वेळा बोलली की बोलून दाखव म्हणून, पण नाही. नंतर तिला झोप लागली म्हणून ती झोई करत होती. सकाळपासून ती झोपली नव्हती म्हणून तिला आता झोप आलेली वाटते. ती 2 वाजता झोपली एवढी लेट. नंतर रात्री ती नीट चांगली झोपत नाही. 11 ते 12 वाजवत असते. म्हणून तिला पटपट झोपवून घेतलं. नंतर आता म्हटलं काय करू, तर मी मशीनवर बसले आणि जे मी कटिंग केलेले कापड होते ते मला दिसले. हे कुठे फेकू आता पावसामुळे, म्हणून मी विचार केला की चला ह्याच्याने मी उश्या बनवून घेते. नंतर लगेचच मी उश्या बनवण्यासाठी कपड्याचे 4 भाग, लहान किंवा मोठे काहीही मी मोजमाप घेतलेलं नाही आहे. तुम्हाला जसं घ्यायचं असेल, जसं तुम्हाला लहान मोठं पाहिजे असेल तसं मी घेतलेलं आहे. माझ्या मनाप्रमाणे घेतलेलं आहे. तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं पण घेऊ शकता आणि लहान, एकदम लहान पाहिजे असेल तर लहान पण घेऊ शकता. मी 1 मोठा आणि 3 लहान केलेले आहेत. नंतर मी त्याचे कवर आणि त्याच्यामध्ये कापड करून घेते आतमध्ये. नंतर बघा मी असं प्रकारचे जो वरचा कवर आहे तो करून घेतलेला आहे आणि मला सर्वप्रथम ह्याचे डिझाईन आणि कलर पण खूप आवडला आहे. आणि बघा, तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे. पाऊस कधीपासून चालूच आहे, त्यामुळे पूर्णपणे सगळीकडे थंडगार होत आहे आणि छान वाटत आहे बघा. आणि बघा मी 4 उश्या बनवून घेतलेल्या आहे आणि तिथे साईडला आहेत तर त्याचे कवर आहेत आणि सारू आमची झोपली आहे. आता तुम्हाला मी कवर घालून दाखवणार आहे. बघा कसं दिसतं. आणि त्याचं सर्वप्रथम मला कवराचं ते फ्लावर आहेत ते फार काही आवडलं आणि कलर पण मला खूप छान वाटत आहे. ह्याचं डिझाईन तर मला खूपच छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा. आणि ह्याचं मी अगोदर कवर वरून घातलं होतं आणि वरती शिलाई मारून घेतलेलं आहे. कारण सारूने जर बघितलं ना तर ते पूर्ण काढून पूर्ण घराला फिरवील. त्याच्यामुळे वरून मी घालून शिलाई मारून घेतलेलं आहे बघा. आणि आता तुम्हाला मी कवर घालून दाखवणार आहे. तुम्हाला कसं दिसत आहे बघा. बघा किती छान दिसत आहे. मला खूप आवडलं. तुम्हाला आवडले की नाही मला माहीत नाही, परंतु मला खूप छान दिसत आहेत. काय घरच्या घरी आपल्याला सर्व काही चालून जातं. असं पण कपडे पण असेच पडून राहणार होते. बाकीचे मी दुसरे कापड आणि जुने पुराणे जे कपडे होते ते पण मी त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. तुम्हाला जे हवं असतील ते तुम्ही ठेवा आणि नाही ते तुम्ही त्याचे उश्या बनवू शकता. बघा कसं छान दिसत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे कमेंटमध्ये सांगा नक्कीच. आणि बघा हा पहिला आहे, दुसरा, हा तिसरा, 3 लहान केलेले आहेत आणि चौथा तो मी मोठा केलेला आहे. कारण मला मोठाच हवा असतो उसा आणि सारूच्या पप्पाला नेहमी लहानच हवं असतात, म्हणून मी 3 लहान केले सारूला आणि मला. बघा कलर खूप छान दिसत आहे मला.
हे कापड जो आहे तो एकदम मऊसर आहे आणि तो दिसायला पण खूप छान आहे बघा. आणि हा उशाचा पाड जो बाहेर येत आहे ना, तिथे पण मला शिलाई मारायचे आहे, कारण सारूने जर बघितलं ना तर ते पूर्ण काढून ती फिरवेल हातामध्ये. म्हणून जो पहिला उशाला केला तसाच त्याला पण करणार आहे. आणि पहा नेमकं मी करून घेतलं, शिलाई साईडला मारून घेतलं आणि बघा कसं मस्त टाईट असं झालेलं आहे आणि दिसायला पण छान दिसत आहेत बघा. तुम्ही पण असं करू शकता, घरच्या घरी हाताने पण करू शकता. तर एवढंच मित्रांनो, गॉड ब्लेस यू तुम्हा सर्वांना आणि धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.